पुण्यातील गुंड निलेश घायवळ यांच्या टोळीतील 9 गुन्हेगारांवर गुन्हे शाखेने 6455 पानाचे दोषारोपपत्र कोर्टात दाखल केले। त्यामध्ये गोळीबाराचा कट गणेश विसर्जनाच्या दिवशी रचल्याचं नमूद करण्यात आले आहे। मयूर उर्फ राकेश गुलाब कुंबरे वय वर्ष 29 राहणार सागर कॉलनी शास्त्रीनगर कोथरूड, मयंक मॉन्टी विजय व्यास वय वर्ष 29 राहणार सागर कॉलनी शास्त्रीनगर कोथरूड, गणेश सतीश राऊत वय वर्ष 32 गावडेचाळ संत ज्ञानेश्वर कॉलनी कोथरूड, दिनेश राम फाटक वय वर्ष 28 माळदचाळ संत ज्ञानेश्वर कॉलनी, आशिष गार्डन, आनंद अनिल चांदेलकर वय वर्ष 24 श्रीराम कॉलनी शास्त्रीनगर कोथरूड, मुसाब इलाही शेख वय वर्ष 33 सिद्धिविनायक कॉलनी कोथरूड, जयेश कृष्णा वाघ वय वर्ष 36 राहणार केळेवाडी कोथरूड, अक्षय दिलीप गोगावले वय वर्ष 29 बाराटेचाळ सागर कॉलनी शास्त्रीनगर कोथरूड, अजय महादेव सरोदे वय वर्ष 32 योगीराज बिल्डिंग वृंदावन कॉलनी आझाद नगर यांच्यावर दोषारोपपत्र ठेवण्यात आले। गोळीबारच्या गुन्ह्याच्या तपासात आरोपींनी वापरलेले एक पिस्टल आणि एक रिकामी पुंगळी जप्त करण्यात आली। तसेच आरोपी निलेश घायवळ यांच्या घरजडती दरम्यान 2 जिवंत काडतुसे आणि 4 रिकाम्या पुंगळ्या हस्तगत करण्यात आल्या। या प्रकरणात आतापर्यंत 9 जणांना अटक करण्यात आली असून आणखी 8 आरोपी फरार आहेत। संबंधित फरार आरोपींना न्यायालयाने फरार घोषित केले असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे। कोथरूड परिसरात आपल्या टोळीची दहशत कमी झाल्याने वर्चस्व पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी निलेश घायवळ यांनी कट रचल्याचं पोलीस तपासात उघड झालंय। हमराज चौक आणि शास्त्रीनगर परिसरात काही दिवसात मोठी दहशत निर्माण करा, शस्त्रे आणि पैसे मी पुरवतो, तसेच गुन्हा दाखल झाल्यास बाहेर काढण्याची जबाबदारी माझीच असेल असे सांगत घायवळ याने साथीदारांना चिथावणी दिल्याचं तपासात निष्पन्न झालंय। हा कट गणेश उत्सव विसर्जनाच्या दिवशी 6 सप्टेंबर 2025 रोजी रचण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली। या कटानुसारच 17 सप्टेंबर रोजी रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास मुठेश्वर मित्रमंडळ चौकाजवळ गप्पा मारत उभे असलेल्या नागरिकांवर गुंडांनी गोळीबार केला होता। या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। या गंभीर गुन्ह्याची दखल घेत पोलिसांनी संबंधित आरोपीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे।